वेगवान सरकार, गतिमान सरकार. तलाठी परीक्षा 200 मार्काची आणि मार्क पडले 214. इतकी गतिमंता काय कामाची? प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही. शिवसेना त्यांना नको होती का? कारण तरच त्यांना सगळे उद्योग गुजरातला घेऊन जाता आले असते. शिवसेना त्यांना नको होती कारण 17,000 कोटीचा डायमंड बोरच त्यांना गुजरातकडे वळवायचा होता. शिवसेना त्यांना नको होती कारण धारावी त्यांना अदानीला द्यायची होती. शिवसेना त्यांना नको होती, मुंबई खेळखेळ करायची होती, म्हणून त्यांनी हे केलं. 56 वर्षात शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन उभा आहे. हो, शिवसैनिकांच्या खांद्यावर भगवा आहे. हा भगवा दिलेला शब्द पाळणाऱ्या एकवचनी प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. 40 गेले, काही फरक नाही साहेब. शिवसेनेचा टवकाही उडाला नाही. 40 गेले, 140 निवडून आणायची ताकद या शिवसैनिकांच्या मनगटात. परवा आमच्या एका मित्राचा मुलगा गायब झाला. तासभर तो सापडेच ना. त्याचा मित्र धावत धावत माझ्याकडे आला. म्हटलं आमच्या चिंटूला बघितलं का? मी म्हटलं नाही रे बाबा. का नाही? सापडेनाच, कुठं गेलाय ते. अर्ध्या तासानं तो मित्र चिंटूला घेऊनच बरोबर आला. म्हटलं सापडला का चिंटू? हो सापडला. मग त्या चिंटूला विचारलं कुठे गेला होता रे? आणि चिंटू म्हणाला गुवाहाटीला. म्हटलं गुवाहाटीला? नाही, आम्ही खोके खोके खेळत होतो. कुठं घेऊन निघालो आम्ही? ज्या मातीनं प्रबोधनकार ठाकरेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा स्वाभिमान बघितला, तिथं पैशाच्या अपेक्षेनं अनेक माणसं गाढव होताना सुद्धा बघितलं. पूर्वी लोकांना मताचा अधिकार, अभिमानानं आम्ही सांगायचो की आमच्या मतावर लोक निवडून येतात. आता तुमच्या मतावर निवडून आले, पण ते तुमच्या मतावर चालतात का? हा सगळ्यात मोठा विषय आहे. नंतर मतपेट्या पळवायला लागले, नंतर आमदार पळवायला लागले, आता तर पक्षच पळवून घेऊन जायला लागले. लोकांना काही कळेना नेमकं चाललंय. राज्याच्या राजकारणासाठी कालचा दिवस खूप महत्त्वाचा होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं नार्वेकरांनी सांगितलं. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाचा चुकीचा निकाल, ज्याला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, तो निर्णय यांनी गाळीत धरला. म्हणजे निर्णय देताना पायात चुकला. राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलाय. त्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत. राहुल नार्वेकरांनी आज निर्लज्जपणाचा कळस गाठला, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तर दुसरीकडे नितीन बानगुडे पाटील यांनी देखील शिंदे सरकारवर सडकून टीका केली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे पुढे असं म्हणाले की ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांना बसवलं, त्यातून त्यांची मिलीभगत किंवा संगनमत झाल्याचे स्पष्ट होते. त्यांनी जाऊन आरोपीची 2 वेळा भेट घेतली. मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखी प्रशांकित झाली आहे की लोकशाहीची त्यांनी हत्या केली आहेच, पण पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसे करावे अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हे या निकालातून त्यांनी दाखवून दिलेले आहे, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे नितीन बानगुडे पाटील यांनी एकनाथ शिंदेंचा सगळा इतिहास काढत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरेंसमोर नितीन बानगुडे पाटील यांचं जोरदार असं भाषण हे ऐकण्यासारखं झालं होतं.